सुंदर दिसण्यासाठी फक्त मेकअप करण्याची गरज असते का? नाही. फक्त सेल्फ ग्रूमिंगचे हे 10 स्टेप्स जरी तुम्ही फॉलो केला तरीही तुम्ही खूप जास्त सुंदर, खूप प्रेझेंटेबल आणि खूप आकर्षक दिसू शकता. आता सेल्फ ग्रूमिंग म्हणजे नेमकं काय? अगदी शब्दाशी जरी अर्थ घेतला किंवा आपल्या गुगल काकांना जरी विचारला, आपल्या स्वतःच्या शरीराची आणि देखाव्याची काळजी करणे, त्यात सुधारणा करणे, ह्याची जी कृती आहे त्याला आपण सेल्फ ग्रूमिंग असं म्हणतो. त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 10 सेल्फ ग्रूमिंग टिप्स सांगणार आहे. त्यातली बऱ्यापैकी तुम्ही फॉलोसुद्धा करत असशील, पण तुम्हाला एक्झॅक्टली माहीत नसणार आहे की ह्याच्यानं सुद्धा आपल्या लुकमध्ये फरक पडतो. तर हे 10 पॉईंट्स काय आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण लास्टचे जे 2 पॉईंट्स तुम्हाला सांगणार आहेत ना ते खूप महत्त्वाचे आहेत. आणि व्हिडिओच्या शेवटला आपण नवीन सबस्क्रायबर्सना जसं शाउटआउट देतो ते सुद्धा देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. जर पहिल्यांदाच चॅनलवरती आला असाल तर नमस्कार. माझं नाव आहे प्रणती नाहर. मी मेकअप व्हिडिओज, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते. प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी आणि शुक्रवारी तुम्हाला ह्या सगळ्या टॉपिक्सवरती व्हिडिओ बघायला मिळणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला इंटरेस्ट असेल ह्या टॉपिक्समध्ये तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका. सेल्फ ग्रूमिंगमधला सगळ्यात पहिला पॉईंट, नेल केअर, नखांची काळजी. आता तुम्ही ऑब्झर्व केला असाल, बऱ्याच जणांना बसल्या बसल्या असं करायची सवय असते, ठीक आहे. आणि आपण ह्या गोष्टीकडे अजिबात लक्ष देत नाही की आपली नखं वाढलेली आहेत किंवा एक छोटा एक मोठा असं वाढलेला आहे. आता नेल्स ग्रो करायलाही सगळ्यांना आवडतं, ठीक आहे, आणि आपण ग्रोसुद्धा करतो. पण थोड्या वेळानं काय होतं, एखाद दुसरा नेल तुटलेला असतो आणि ते इवन दिसत नाहीत. एखादा तुटलेला आहे, एखादा मोठा आहे. पण ट्रस्ट मी, जेव्हा आपण असे नेल्स बघतो ना, खूपच खराब इम्प्रेशन वाटतं आणि आपल्याला स्वतःला सुद्धा चांगलं वाटत नाही. पण आपण ह्या गोष्टीकडे कधी लक्षच देत नाही. त्यामुळं नेल केअर ह्याच्याकडे लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे. आता नेल केअरमध्ये काय करायचं, कायम एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमची जी नखं आहेत ती कायम स्वच्छ असायला पाहिजेत, शॉर्ट असायला पाहिजे, ट्रिम करा. आता बऱ्याच जणांना नखं वाढवायला आवडतात, मला सुद्धा आवडतात. मी डाव्या हाताची नेल बऱ्यापैकी वाढवत असते, पण त्यातला एखादा जरी तुटला तर सगळेच मी ट्रिम करून टाकते, एका लेवलची करून टाकते. त्याच्यानं काय होतं, दिसायला व्यवस्थित दिसतं. आणि जेव्हा तुमचे नखं व्यवस्थित असतात, क्लीन असतात, तेव्हा तुमची हायजीनसुद्धा त्याच्यावरून कळून येते, ठीक आहे. आणि नेल्स जेव्हा आपण वाढवतो तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा कचरा जाऊन बसतो आणि ते दिसायला इतकं घाण दिसतं की इम्प्रेशन लिटरली स्वतःला पण चांगलं वाटत नाही आणि समोरच्यालासुद्धा चांगलं वाटत नाही. त्यामुळे नखांची काळजी करणं हे खूप गरजेचं आहे. आठवड्यातून जो पण दिवस तुम्ही ठरवत असाल त्या दिवशी आठवणीनं नेल्सना ट्रिम करायचं आहे व्यवस्थित. जर तुम्हाला नेल पॉलिश लावायला आवडत असेल तर तुम्ही नेल पॉलिशसुद्धा लावू शकता. पण जेव्हा ते नेल पॉलिश निघायला लागतं तेव्हा परत एकदा त्याला पूर्णपणे काढून रिअप्लाय करायला सुद्धा अजिबात विसरायचं नाही. नाहीतर जे थोडे निघालेले नेल पेंट असतात ना ते खूपच खराब दिसतात. त्यामुळं हे सगळं नेल केअरमध्ये तुम्ही नक्की फॉलो करा. आणि त्यामुळं नेल केअर करणं हे खूप गरजेचं आहे. नेल्सना कायम शॉर्ट ठेवा, ट्रिम करून ठेवा आणि त्यांना स्वच्छ ठेवा, म्हणजे हायजीनसुद्धा मेंटेन राहील आणि ते दिसायलासुद्धा चांगलं दिसतं. पॉईंट नंबर 2, फेशियल हेअरकडे लक्ष देणे. आता फेशियल हेअर म्हणजे नेमकं काय, त्याच्यामध्ये तुमचे आयब्रोज आले, अप्पर लिप्स आले आणि इवन चेहऱ्यावरचे जे केस असतात ते. आता चेहऱ्यावरचे केस काढायचे आहेत की नाही काढायचे हे प्रत्येकाचा आपला आपला पर्सनल डिसिजन असतो. त्यामुळे तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला करायचं आहे की नाही करायचं आहे. पण ॲटलिस्ट आयब्रो आणि आपले अप्पर लिप्स हे कायम शेपमध्ये असेल किंवा अप्पर लिप्स आपली कायम क्लीन असते तेव्हा भरपूर लुकमध्ये फरक पडतो. आता तुम्ही ऑब्झर्व केला असणार आहे की जेव्हा पण आपले आयब्रोज आणि अप्पर लिप्स ग्रो होतात, भलेही समोरच्या माणसाला ते दिसणार नाहीत, पण आपल्याला स्वतःला माहीत असतं की आपले आयब्रोज वाढलेले आहेत, अप्पर लिप्स वाढलेले आहेत आणि त्यामुळे आपण तयार जरी झालो तरी आपल्याला असं वाटतं की लुक चांगला येत नाही. पण जेव्हा आपण आयब्रो करून येतो किंवा अप्पर लिप्स आपले क्लीन असतात, म्हणजे लिटरली मी ऐश्वर्याच दिसत आहे असं फिलिंग येतं. मला तर वाटतं जेव्हा माझे आयब्रोज क्लीन असतात त्यामुळे खूप छान वाटतं. आणि प्लस मला असं वाटतं की थोडंसं ब्युटी एनहान्ससुद्धा होते जेव्हा आपले आयब्रोज शेपमध्ये असतात आणि अप्पर लिप्स क्लीन असतात. त्यामुळं नेहमी आयब्रोज आणि अप्पर लिप्स हे कायम शेपमध्ये असावेत. आता आयब्रोज आणि अप्पर लिप्स करण्यासाठी तुम्ही म्हणणार पूर्ण ग्रो झालेले नसतात प्रणवते, त्यामुळं 8 दिवसात आम्ही कसं पार्लरला जाऊ. ऑफकोर्स मला माहिती आहे, हेच मलासुद्धा व्हायचं प्रॉब्लेम पहिला.
पण तुम्ही आयब्रोज आणि अपर लिप्स घरातसुद्धा करू शकता. आता ह्याचा एक सेपरेट व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे, त्यामुळे तो बघितला नसाल तर तुम्ही नक्की बघा. त्याच्यामध्ये मी शिकवलेली आहे की मी घरात आयब्रो आणि अपर लिप्स कसं करते. खूपच सोपं आहे, प्रॅक्टिसने आरामात होऊन जातं. त्यामुळे तुम्ही स्वतःसुद्धा आयब्रोज अपर लिप्स घरात करू शकता. फेशियल हेअर मी महिन्यातून एकदा रिमूव्ह करतेच, कारण बिईंग अ कॉन्टेंट क्रिएटर मेकअपमधला माझं चॅनल असल्यामुळे मला फेसला क्लीन ठेवायला खूप आवडतं. महिन्यातून एकदा मी फेशियल हेअर रिमूव्ह करते. फेशियल रेझर यूज करून फेशियल हेअर रिमूव्ह करते. आता त्याचासुद्धा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. खूप डिटेलमध्ये मी तो व्हिडिओ केलेला आहे की फेशियल हेअर कसं रिमूव्ह करायचं, काय काय काळजी घ्यायची आहे ते सगळं त्या व्हिडिओमध्ये खूप डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये मी जास्त डीपमध्ये जात नाही आहे. पण हां, तुमचा फेस जेव्हा चेहऱ्यावरती जेव्हा केस फेशियल हेअर नसतात, आयब्रो शेपमध्ये असतात, अपर लिप्स क्लीन असते, तेव्हा खूप छान वाटतं, स्वतःलासुद्धा वाटतं, समोरच्यालासुद्धा वाटतं. त्यामुळे फेशियल हेअरला रिमूव्ह करणं हे आहे सेल्फ ग्रूमिंगमधला सेकंड पॉईंट. थर्ड पॉईंट, फेशियल हेअर जसं आपण रिमूव्ह करतो तसंच बॉडी हेअरलासुद्धा तितकंच महत्त्व देणं हे खूप गरजेचं आहे. आता बॉडी हेअर म्हणजे आपल्या हातावरती हेअर ग्रोथ झालेली असते, पायावरती हेअर ग्रोथ झालेली असते, अंडर आर्म्समध्ये आपले हेअर ग्रोथ होत असते. आणि आपण काय करतो, ह्या गोष्टीकडे इतकं लक्ष देत नाही. बाई ठीक आहे, दिवाळी आल्यानंतर मी करणार आहे, दादाच्या लग्नात मी करणार, तिचं लग्न, घरात कार्यक्रम हा येऊ दे ते येऊ दे मग मी करते, असं आपण करतो. म्हणजे बऱ्याच जण करतात. आता तुम्ही म्हणणार हां नाही असं नाही करत, पण मला माहिती आहे सगळे करतात असं. त्यामुळे असं करू नका. अपॉइंटमेंट घ्या, गो टू सलॉन, आणि जर सलॉनमध्ये जायचं नसेल तर स्वतः घरी करा. आता बॉडी हेअर रिमूव्ह करण्यासाठी पण भरपूर प्रकार आहेत. वॅक्सिंग करू शकता, रेझर करू शकता किंवा लेझरसुद्धा करू शकता. तिन्ही ज्यातलं तुम्हाला कन्व्हिनियंट वाटतं ते तुम्ही करू शकता. पण मेक शुअर की महिन्यातून किंवा 1.5 महिन्यातून एकदा वॅक्सिंग नक्की करा. बॉडी हेअर हे नक्की रिमूव्ह करा. आणि तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की जेव्हा पण आपण वॅक्स करून येतो किंवा जेव्हा पण आपण बॉडी हेअर रिमूव्ह करतो, खूप जास्त सॉफ्ट आपल्याला वाटतं, खूप जास्त कॉन्फिडंट फील होतं, म्हणजे लिटरली मला तरी वाटतं. आणि अंडर आर्म्ससुद्धा क्लीन असणं हे खूप गरजेचं आहे, कारण तिथं जर तो एरिया जर आपला क्लीन नसला तर बॉडी ओडरचा सुद्धा प्रॉब्लेम होतो, घामाचा वाससुद्धा जास्त येतो. त्यामुळं बॉडी हेअर रिमूव्ह करणं हे खूप गरजेचं आहे. आता मी वॅक्सिंगचा व्हिडिओसुद्धा ऑलरेडी माझ्या चॅनलवरती केलेला आहे की घरात तुम्ही वॅक्स कसं करायचं, तर त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे, तुम्ही नक्की बघा. आता सगळ्या गोष्टींचे ना एक सेपरेट डिटेलमध्ये व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहेत. फक्त एकदा माझ्या चॅनलवरती तुम्ही जावा, सगळे व्हिडिओज चेक करा, तुम्हाला कळेल की भरपूर सारे हेल्पफुल व्हिडिओज माझ्या चॅनलवरती ऑलरेडी आहेत. त्यामुळे तोसुद्धा व्हिडिओ नक्की बघा. सो सेल्फ ग्रूमिंगमधला तिसरा पॉईंट आपण कवर केलेला आहे की बॉडी हेअरसुद्धा रिमूव्ह करायचा आहे. पॉईंट नंबर 4, आपण असं नोटीस केलेलं असेल की बऱ्याच वेळा आपली स्किन जी आहे ना आपल्याला डल वाटत असते किंवा असं वाटत असते की फ्रेश वाटत नाही आहे. भले बाहेर कुठेही गेलेलं नाही आहे पण तरीही स्किन माझी डल वाटत आहेत, हातपाय माझे काळे पडल्यासारखे वाटत आहे, डल वाटत आहे. तर त्याचा खूप चांगलं सोल्युशन माझ्याकडे आहे. ॲटलिस्ट 15 दिवसातून एकदा बॉडी स्क्रब करून तुम्ही हे सगळे डेड स्किन वगैरे असतात ते सगळे रिमूव्ह करू शकता. मी 15 दिवसातून एकदा बॉडी स्क्रब हे नक्की करते. आता बॉडी स्क्रब हे फेस स्क्रबपेक्षा वेगळं असतं का? हो, बॉडी स्क्रबसाठी हातापायाला घासण्यासाठी वेगळे स्क्रब्स येतात. चेहऱ्याचा स्क्रब वेगळा असतो, हातापायाचा स्क्रब वेगळा असतो. मार्केटमध्ये तुम्ही जर गेला अगदी 200 रुपयेपासून 2-2.5 हजारपर्यंतचे वेगवेगळे नमुन्याचे स्क्रब्स अवेलेबल आहेत. जे पण तुम्हाला आवडतं, जे पण तुम्हाला सूट होतं ते तुम्ही वापरू शकता. आणि 15 दिवसातून एकदा अगदी हलक्या हातानं बॉडी स्क्रब करू शकता. आणि बॉडी स्क्रब केल्यानंतर खूप चांगला असं थिक मॉइश्चरायझर लावायचा, कारण आपण जेव्हा आपण स्क्रब करतो तेव्हा चेहऱ्याला मॉइश्चरची गरज असते. त्यामुळे स्क्रबिंग केल्यानंतर मॉइश्चरायझर लावायचं आणि तुम्ही स्वतः फील करशील की किती छान सॉफ्ट आणि एकदम मस्त वाटत आहे हातपाय. आणि त्यामुळं बॉडी स्क्रब करणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे 15 दिवसातून एकदा बॉडी स्क्रब नक्की करा. सेल्फ ग्रूमिंगमधला पॉईंट नंबर 5, ब्लॅक हेड्स जेव्हा आपल्या नाकावरती येतात म्हणजे लिटरली स्वतःला इतकं घाण वाटतं. आणि जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीशी खूप क्लोजमध्ये जाऊन बोलत असतो त्यालासुद्धा आपल्या नाकावरती आलेले ब्लॅक हेड्स हे खूप इझिली दिसून येतात. आणि बऱ्याच जणांना तर ब्लॅक हेड्सचा खूप मोठा इश्यू असतो, खूप जास्त आणि खूप हेवी असे ब्लॅक हेड्स आलेले असतात. ब्लॅक हेड्स म्हणा किंवा व्हाईट हेड्स म्हणा. आता ह्याचं सोल्युशन काय? ठीक आहे, तर ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स काढण्यासाठी तुम्ही ब्लॅक हेड्सचे वेगवेगळे अलग अलग स्क्रब्स येतात ते तुम्ही वापरू शकता. माझा फेवरेट वे ऑफ रिमूव्हिंग ब्लॅक हेड्स तो आहे तो ब्लॅक हेड्सचा पील ऑफ मास्क जो आहे तो ब्लॅक हेड मास्क असा वेगळा एक प्रकार आहे.
ठीक आहे, इथं मी फोटो वगैरे टाकते, तुम्ही बघू शकता की मी कोणतं यूज करत आहे. तर हा मी यूज करत आहे. फक्त नाक थोडंसं ओलं करायचं असतं आणि त्याच्यावरती ब्लॅकहेड स्ट्रिप असते ती लावायची असते. 10 ते 15 मिनिट त्याला ठेवायचं आणि काढून टाकायचं. तर त्या स्ट्रिपमध्ये सगळे ब्लॅकहेड्स व्हाईटहेड्स सगळं निघून जातं आणि नाक जे आहे ते एकदम प्लेन होऊन जातं. ठीक आहे. आणि आता जे ट्रेडिशनल मेथड आहे की बरेच जण वाफ घेतात आणि वाफ घेतल्यानंतर ती जी पेन असते छोटी त्याच्यानंसुद्धा काढतात. त्याच्यानंसुद्धा होतं, फक्त थोडंसं ते पेनफुल असतं. त्यामुळं तुम्हाला ते पेन जर सहन होत असेल, स्पेसिफिकली जेव्हा आपण पार्लरमध्ये जातो फेशियल वगैरे करायला, त्यांनी तसं काढतात, स्टीम देतात आणि त्यानंतर ते काढतात. तसं पण तुम्ही करू शकता किंवा ब्लॅकहेडची स्ट्रिप वापरू शकता किंवा ब्लॅकहेड्सचे स्क्रब वेगळे येतात ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. तिन्हीमध्ये कोणताही प्रकार जे पण तुम्हाला फिजिबल वाटतं ते तुम्ही यूज करू शकता. ब्लॅकहेड स्ट्रिपचे लिंक वगैरे जे मी यूज करते ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणारच आहे. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही मागू शकता. स्वतःसाठी ॲमेझॉनवरती अवेलेबल आहे. तर ब्लॅकहेड्स रिमूव्ह करणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळं जेव्हा पण तुम्हाला वाटते, मी असं नाही म्हणणार की 15 दिवसातून एकदा करा, पण जेव्हा पण तुम्हाला वाटतं की नाकावरती भरपूर ब्लॅकहेड्स आलेले आहेत तेव्हा मात्र ब्लॅकहेड्स रिमूव्ह नक्की करा आणि तुम्हाला फरक जाणवेल. पॉईंट नंबर 6 जो की खूप महत्त्वाचा आहे. सगळ्यांना चांगली स्किन, खूप छान दिसायला पाहिजे, सगळं पाहिजे आहे, पण स्किन केअरकडं अजिबात लक्ष देत नाही, काहीही करत नाही चेहऱ्यासाठी. मी फक्त पाण्यानं तोंड धुते. मग तुमची स्किन चांगली राहणार आहे का? नाही. स्किन जर चांगली हवी असेल तर त्याला काळजी करण्याची गरज पडते. तुम्ही एखादं झाड आणून जर लावला तर ते असंच चांगलं होणार आहे का? भरभरून होणार आहे का? नाही. त्यालासुद्धा आपल्याला खत पाणी सगळं घालायला लागतं. तसंच आपली स्किनसुद्धा आहे, त्याचीसुद्धा काळजी करणं हे खूप गरजेचं आहे. आता स्किन केअर म्हणजे काय? भरपूर सारे प्रोडक्ट्स वापरले तर माझा स्किन चांगला होणार आहे, अगदी मी कोरियन स्किन केअरच फॉलो करते मगच माझी स्किन चांगली होणार असं वाटतं का तुम्हाला? काही गरज नाही आहे. ट्रस्ट मी सांगते, काहीही गरज नाही आहे. एकदम मिनिमम स्किन केअर फॉलो करा. मॉइश्चरायझर, सनस्क्रीन ह्या 2 गोष्टी तुमच्या स्किन केअरमध्ये असायलाच पाहिजेत. कारण मॉइश्चरची ही गरज असते. चेहऱ्याला हायड्रेशन लागतं आणि प्रोटेक्शन लागतं. म्हणजे कशापासून? सूर्यापासून. चेहऱ्याला सगळ्यात जास्त डॅमेज जे आपलं होतं ते सूर्यापासून होतं. त्यामुळं प्रोटेक्शनसाठी SPF, चांगला SPF असलेला सनस्क्रीनसुद्धा तुमच्या स्किन केअरमध्ये असणं हे खूप गरजेचं आहे. भरपूर सारे मार्केटमध्ये स्किन केअर प्रोडक्ट्समधले मॉइश्चरायझर म्हणा किंवा सनस्क्रीन हे सगळे अवेलेबल आहेत. जे पण तुम्हाला सूट होतं, आपल्या त्वचेचा जो टाईप आहे, तेलकट आहे, कोरडा आहे, कॉम्बिनेशन स्किन टाईप आहे, मॅच्युअर स्किन टाईप आहे, जे पण तुमच्या स्किनचा टाईप आहे त्याप्रमाणे स्किन केअर प्रोडक्ट्स वापरायचे. आता आपली स्किन कशी ओळखायची ह्याच्याबद्दल तुम्ही भरपूर जणांनी मला कमेंट केली आहे की प्रणती ह्याचा व्हिडिओ घेऊन ये. तर लवकरच त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे. पण इन शॉर्ट तुम्हाला सांगते की स्किन केअरचे जे प्रोडक्ट्स असतात ते आपल्या स्किनच्या टाईपप्रमाणे ओळखायचं आहे. खूप जास्त ऑइली राहत असेल तर ऑइली स्किन आहे, ड्राय असेल, कोरडी वाटत असेल तर ड्राय स्किन टाईप आहे. ठीक आहे. तर अशाप्रमाणे तुम्ही तुमचा प्रॉडक्ट्स जे आहेत ते सिलेक्ट करू शकता. आता आपल्या चॅनलवरती ऑइली स्किन केअरमध्ये कोणते कोणते प्रॉडक्ट्स वापरावे, ड्राय स्किनसाठी कोणते कोणते प्रॉडक्ट्स वापरावे ह्याचे 2 वेगवेगळे व्हिडिओ मी केलेले आहेत. त्यामुळं तुम्ही तुमच्या स्किन टाईपप्रमाणे जर तुम्हाला प्रॉडक्ट रेकमेंडेशन्स माझ्याकडून हवे असेल तर तुम्ही हे व्हिडिओज बघू शकता. फक्त सांगण्याचा मुद्दा असा आहे की स्किन केअर हे रोज फॉलो करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल मी 8 दिवस स्किन केअर फॉलो करते तोपर्यंत माझं स्किन चांगलं होणार आहे आणि त्यानंतर मी काहीच करणार नाही, असं करायचं नाही. जसं आपण रोज आंघोळ करतो, रोज आपण जेवतो, बरोबर आहे, ह्या गोष्टी रोज करतो, तसंच स्किन केअरसुद्धा आहे. त्यामुळे स्किन केअर हे तुम्हाला रोजच्या रोज फॉलो करायचं आहे. मॉर्निंग स्किन केअर, नाईट स्किन केअर हे दोन्हीही तुम्हाला व्यवस्थित फॉलो करायचे आहेत. आणि ट्रस्ट मी, जेव्हा तुम्ही हे सगळं फॉलो करता स्किन केअर रुटीन, तर लॉंग रनमध्ये तुमची स्किन जी आहे ते नॅचरली खूप हेल्दी होणार आहे. मेकअप करण्याची गरजसुद्धा पडणार नाही आहे. प्रॉपर स्किन केअर फॉलो करायचं आहे. त्यामुळं सेल्फ ग्रूमिंगमधला 6 स्टेप होता स्किन केअर रोज करणे. पॉईंट नंबर 7, स्किन केअर केलेलं आहे, नेल केअर केलेलं आहे, बॉडी केअर आपलं झालेलं आहे. काय उरलेलं आहे? हेअर केअर. केसांची काळजी करणंसुद्धा खूप गरजेचं आहे. तुम्ही सगळं व्यवस्थित केलेलं आहे, तुमची स्किन खूप चांगली आहे, तुम्ही लिटरली बॉडी हेअर वगैरे सगळं रिमूव्ह केलेलं आहे, पण केसांचं काय? तिकडं पण तर लक्ष द्यायला पाहिजे. कारण मुलींच्यामध्ये, स्त्रियांमध्ये तर म्हणतात ना की जास्त ब्युटी जी आहे ती आपली केसांमधूनच येते. आता इतकं जर तुमच्या ब्युटीमध्ये भर घालत असतील तुमचे केस, तर त्याची काळजी करणं हे गरजेचं आहे की नाही हे तुम्ही प्रश्न स्वतःलाच विचारा, तुम्हाला जर उत्तर कळेल. तर त्यामुळं केसांची काळजी करणं हे खूप गरजेचं आहे. केसांनासुद्धा खूप चांगले चांगले प्रॉडक्ट्स तुम्ही वापरा.
जे पण तुम्हाला सूट करतात, मी आता रेकमेंड करत नाही की तुम्ही हे वापरा ते वापरा, जे पण तुम्हाला सूट करतं हेअर केअर प्रॉडक्ट्स हे नक्की वापरा, चांगले वापरा. चांगल्या प्रॉडक्ट्समध्ये गुंतवणूक करणे हे खूप चांगला डिसिजन आहे. आपण बरेच जण असं म्हणतो ना, मला स्वस्तात प्रॉडक्ट पाहिजे आहे, स्वस्त घ्यावा, तर तसं करू नका. स्वस्त प्रोडक्टच्या मागे लागणं बंद करा. ही खूप मोठी चूक आहे. मी सुद्धा आधीही करत होते की बाबा थोडं आपण रेंजमधलंच घेऊया, असं काही नाही आहे. जर तुम्ही चांगल्या बजेटमधले सुद्धा प्रोडक्ट घेत असला तर त्याचा इफेक्ट तुमच्या केसांवरती दिसणार आहे. तुमच्या स्वतःसाठी ही इन्व्हेस्टमेंट असते. त्यामुळे कधीही स्किन केअरचे प्रोडक्ट्स म्हणा किंवा हेअर केअरचे प्रोडक्ट्स म्हणा, जे पण तुम्ही स्वतःवरती यूज करणार आहे त्याच्यामध्ये कधीही बजेट बघू नका. चांगल्या प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट करा आणि ट्रस्ट मी, त्याचा रिझल्टसुद्धा खूप चांगला येतो. त्यामुळे हेअर केअर रुटीन एक चांगला असणं खूप गरजेचं आहे. स्कॅल्प तुमची कायम क्लीन असायला पाहिजे, केस कायम स्वच्छ असली पाहिजे. जर तुम्ही हीट यूज करत असाल, जसं माझ्यासारखं आता मी कर्लिंग करून बसलेली आहे, तर ऑफकोर्स तुम्ही जेव्हा हीट यूज करणार असता हीट प्रोटेक्टिंग सिरमसुद्धा वापरा, म्हणजे केसांना डॅमेज होणार नाही. केस खूप ड्राय होत असतील तर हेअर मास्क तुम्ही यूज करू शकता. भरपूर सारे प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि जे पण तुम्हाला सूट होतात ते तुम्ही प्रॉडक्ट्स वापरा. पण हेअर केअर रुटीन, एक व्यवस्थित हेअर केअर रुटीन फॉलो करा. आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा तरी हेअर वॉश करा, त्याच्याने तुमची स्कॅल्प क्लीन राहणार आहे. स्कॅल्प क्लीन असेल तर डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम जास्त होत नाही, त्यामुळे तुमचे हेअरसुद्धा व्यवस्थित राहतात, स्वच्छ राहतात. कंडिशनर नक्की वापरा. कंडिशनरने केस खूप जास्त सॉफ्ट होतात, खूप स्मूथ होतात. त्यामुळे कंडिशनरसुद्धा असावे तुमच्या हेअर केअर रुटीनमध्ये. आणि माझ्यासारखी जर केस ड्राय असतील तर हेअर मास्क असणंसुद्धा खूप गरजेचं आहे. माझे जे हेअर केअरचे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहे की मी कोणते कोणते प्रोडक्ट्स यूज करते केसांवरती, तसा व्हिडिओ मी केलेला आहे. तर तुम्हाला तो बघण्यात इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की बघू शकता. पॉईंट नंबर 8, ओरल हायजीन. खूप महत्त्वाचं आहे, खूप गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीच्या अगदी जवळ जाऊन तुम्ही बोलत आहात आणि जर तुमच्या तोंडातून वास येत असेल तर इतकं खराब इम्प्रेशन त्या व्यक्तीवरती पडतं आणि बाय डिफॉल्ट तो व्यक्ती जो आहे तो तुमच्यापासून लांब सरकायला लागतो. आणि आता तुम्हाला एक गैरसमज असते लोकांना की मी सकाळी ब्रश केलेली आहे, सगळं व्यवस्थित आहे आणि दिवसभर आपलं व्यवस्थित चालू आहे. पण असं नसतं. आपण दिवस जसं आपलं चालू होतं तसं आपलं हे सुद्धा चालू होतं. त्याच्यामध्ये तुम्ही दिवसभरात तुम्ही काय खाता त्याच्यावरती सुद्धा डिपेंडेंट आहे. आता तुम्ही अगदी सकाळ सकाळ उठून खूप जास्त असं कांदा खाल्लेला आहे किंवा लसूण खाल्लेला आहे आणि दिवसभर तुम्ही तसंच फिरत असाल तर फक्त इमॅजिन करा समोरच्या व्यक्तीवरती किती बॅड इम्प्रेशन पडतं. हे जे स्ट्रॉंग पदार्थ असतात ना, ज्याचा खूप जास्त स्ट्रॉंग स्मेल येतो, तसं जर तुम्ही सकाळ सकाळ जर कंझ्युम करत असाल, करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. जे पण तुमचं खाण्यापिण्याचं रुटीन आहे ते तुम्ही तुमच्या हिशोबानं डिसाईड करा. पण जर स्वतःला वाटत असेल की खूप जास्त स्ट्रॉंग मी काहीतरी खाल्लेली आहे, अगदी लसणाची चटणी खाल्लेली आहे, कांदा खाल्लेला आहे किंवा व्हॉटेवर इट इज, जे खूप जास्त स्मेल करतात, असं जरी तुम्ही करत असाल तर त्याच्यानंतर थोडंसं येऊन ब्रश करणं हे खूप गरजेचं आहे. आणि ऑफकोर्स दिवसातून 2दा ब्रश करणं हे खूप गरजेचं आहे. अगदी बेसिक गोष्ट आहे. तुम्ही म्हणारे प्रणती किती बेसिक सांगत आहे, पण बरेच जण करत नाहीत. बरेच जण आळस करतात रात्री ब्रश करण्यासाठी, पण असं अजिबात करायचं नाही आहे. सकाळीसुद्धा ब्रश करणं खूप गरजेचं आहे आणि रात्रीला ब्रश करणं हे त्याच्यापेक्षा पण खूप जास्त गरजेचं आहे. कारण दिवसभर आपण जे पण खाल्लेलं असतो त्याचे सगळे कण जे आहेत ते आपल्या दातामध्ये असतात आणि रात्री जर आपण ब्रश करून नाही झोपलो तर भरपूर कॅव्हिटीज होतात. त्यामुळं डेंटल केअर, ओरल केअरवरती लक्ष देणं हे खूप 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 गरजेचं आहे. या गोष्टी, बेसिक गोष्टीकडे जर तुम्ही लक्ष देत असाल तर लाँग रनमध्ये तुम्हाला कधीही डेंटल प्रॉब्लेमसुद्धा होणार नाही. बेसिक गोष्ट आहे पण नक्की कराव्यात. बरेच जण करत नसतील आणि जर करत नाही तर आजपासूनच चालू करा की मी दिवसातून 2 वेळा ब्रश करणार आहे. आणि जेव्हा पण मला वाटतं की काहीतरी स्ट्रॉंग मी खाल्लेलं आहे त्यानंतरसुद्धा ब्रश करणं गरजेचं आहे. कारण ऑफकोर्स नाही चांगलं वाटत ना, कोणतरी अगदी समोर आलं, कांदा खाऊन तुमच्या समोर आलेला आहे, लसूण खाऊन समोर आलेला आहे, तुम्हाला स्वतःला कसं वाटेल इमॅजिन करा. त्यामुळं कधीही अशा जरी गोष्टी काय तुम्ही खाल्ला असाल तर ॲटलिस्ट माउथ फ्रेशनर तरी नंतर नक्की यूज करा. पॉईंट नंबर 9, लिप केअर. आता लिप केअरकडं भरपूर जण लक्ष देत नाहीत. आता थंडी आली म्हणा की सगळ्यात जास्त खराब जे दिसतं ते आपले लिप्स आहेत. खूप जास्त फाटतात, बऱ्याच जणांचे तर इतके फाटतात की ते विजिबल असतं समोर. त्यामुळं लिप केअरकडं खूप लक्ष देणं हे गरजेचं आहे. आता मी काय करते, आठवड्यातून एकदा तरी मी लिप स्क्रब नक्की करते आणि त्याच्यासाठी मी वेगळा लिप स्क्रब वापरत नाही आहे. फक्त अगदी जी आपली
पिठी साखर असते, बारीक केलेली जी साखर असते त्याच्यामध्ये अगदी थोडंसं 1-2 ड्रॉप्स तूप घालून आठवड्यातून एकदा मी ते माझ्या लिप्सवरती स्क्रब करते आणि नंतर खाऊनसुद्धा टाकते. आता त्याच्यानं काय होतं, जे आपली साखर आहे, जे आपण बारीक केलेलं असतो ती ग्रॅन्युअल असते, त्याच्यामध्ये म्हणजे दरदरा म्हणतो ना आपण, तसा असते. आणि त्यामुळे काय होतं, लिप्स स्क्रब होतात. अगदी माइल्ड करायचं आहे, खूप हलक्या हाताने लिप्सना स्क्रब करायचं आहे. म्हणजे स्क्रब करा म्हणजे अगदी असं पकडून घासायलाच लागला असं करायचं नाही आहे. असं जर तुम्ही केला तर ट्रस्ट मी वाट लागणार आहे लिप्सची. त्यामुळं असं करायचं नाही आहे. आपल्या स्किनपेक्षा आपले लिप्स हे जास्त सेन्सिटिव्ह असतात, खूप जास्त नाजूक असतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही लिप्स स्क्रब करता तेव्हा अगदी हलक्या हाताने करायचं आहे. आठवड्यातून एकदा करू शकता, 15 दिवसातून एकदा करू शकता. जेव्हा पण तुम्हाला वाटतं की हा करण्याची गरज आहे तेव्हा नक्की करा. स्पेसिफिकली थंडीमध्ये लिप बाम लावायला अजिबात विसरू नका. खूपच फाटलेले आहेत तेव्हा चॅपस्टिक्स मिळतात, ते सुद्धा तुम्ही यूज करा. थंडीमध्ये तर आपल्या ओठांच्याकडे लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे, कारण भरपूर फाटतात खूप थंडी असल्यामुळे. त्यामुळे थंडीतसुद्धा ह्या गोष्टींकडे तुम्ही स्पेशली लक्ष द्या. थंडीसाठी तर जे हेवी लिप बाम्स असतात ते तुम्ही यूज करू शकता. ते लिप्स तुमचे फाटणार नाहीत आणि ते दिसायलासुद्धा खूप खराब दिसतं, खूप खराब इम्प्रेशन पडतं जेव्हा तुमचे लिप्स असे खूप जास्त ड्राय असतात किंवा खूप फाटलेले असतात. त्यामुळं काय करायचं, रात्री झोपण्याच्या आधी लिप बाम लावून झोपायचं. आता जे पण असे स्किन केअर प्रोडक्ट्स म्हणा, लिप केअर प्रोडक्ट्स म्हणा, हे जेव्हा तुम्ही रात्री करून झोपताना खूप असा छान असा 8 ते 9 तास जितका पण वेळ तुम्ही झोपत आहात तितकं टाईम त्या प्रोडक्टला मिळतं तुमच्या स्किनवरती, तुमच्या लिप्सवरती काम करण्यासाठी. त्यामुळे रात्री झोपण्याच्या आधी खूप चांगला स्किन केअर, खूप चांगला लिप केअर हे सगळं तुम्ही करून झोपा. म्हणजे नेक्स्ट डे जेव्हा तुम्ही उठता ना तेव्हा सगळ्याच गोष्टी खूप छान असे, खूप सॉफ्ट असे झालेले असतात. त्यामुळं रात्री झोपताना लिप बाम लावायला अजिबात विसरू नका आणि अगदी 15 दिवसातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा लिप स्क्रबसुद्धा करायला अजिबात विसरू नका. आता लास्ट पॉईंट जो खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे फूट केअर. आपण सगळ्या गोष्टीकडे लक्ष देतो, अगदी केसांपासून फेसवरती, बॉडी हेअर वगैरे सगळ्या गोष्टीकडे लक्ष देतो, पण कधीही आपल्या टाचांकडे लक्ष देत नाही. आणि वरून खालीपर्यंत आपण इतके छान दिसतो आणि खाली फाटलेले जे आपले टाच असतात ते आपल्या सगळ्या लुकवरती, सगळ्या इम्प्रेशनवरती पूर्णपणे झिरो करून टाकतं ह्या गोष्टी. त्यामुळं फूटकेअरकडं लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे. मार्केटमध्ये इतके छान छान क्रीम्स आहेत जे फाटलेले जे आपले टाच असतात त्याच्यावरती खूप छान काम करतात. आणि त्यामुळं आणि स्पेशली मी सांगते थंडीमध्ये तर ह्या गोष्टी खूप जास्त होतात, जसं होठ खूप फाटतात आणि आपले टाचसुद्धा खूप फाटतात. त्यामुळं ह्या वेळेत तर आपल्या पायाकडं लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे. आणि इथं जर आपण लक्ष नाही दिलं तर अगदी थोडेसे फाटलेले दिसणारे पाय हे थोड्या दिवसात खूप जास्त फाटून जातात आणि खूपच जास्त खराब होतं आणि त्याचबरोबर आपल्याला ते दुखायलासुद्धा लागतं. त्यामुळे ह्या गोष्टी होण्याच्या आधीच त्याच्याकडं लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे. फूटकेअर क्रीम म्हणजे फूट क्रीम जे असतात ते तुम्ही नक्की इन्क्लूड करा. स्पेसिफिक ॲटलिस्ट जेव्हा ह्याची गरज असते, म्हणजे अगदी पाय फाटलेले आहेत तेव्हा तरी इकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आता तुम्हाला फूट क्रीम वापरायचं नाही आहे तर तुम्ही मॉइश्चरायझरसुद्धा खूप थिक असं मॉइश्चरायझर लावू शकता. रात्री स्पेशली मी सांगते की ह्या गोष्टी रात्री करा. खूप छान असं मॉइश्चरायझर लावा किंवा फूट क्रीम लावा. मी फूट क्रीम जे यूज करत आहे ते मला डॉक्टरांनी रेकमेंड केली होती, ते मी यूज करत आहे. आणि हे जर यूज करायचं नसेल, जर फूट क्रीम लावायचं नसेल तर मॉइश्चरायझरसुद्धा खूप छान काम करतो. अगदी जाड असं मॉइश्चरायझर लावायचं आणि त्याच्यानंतर एक खूप छान असा थिक सॉक्स घालायचा. म्हणजे काय होतं, तो मॉइश्चरायझर जो आपण लावलेला आहे तो पायाला अगदी चिटकून राहतो आणि मॉइश्चर जी आहे ती खूप छान क्रिएट होते तुमच्या सॉक्स घातल्यामुळे. आणि सकाळी जेव्हा तुम्ही सॉक्स काढता तेव्हा तुमचे पाय हे खूप जास्त सॉफ्ट झालेले असतात. त्यामुळं फूटकेअर करणं हे खूप गरजेचं आहे. चांगली फूट क्रीम वापरा, पण आपल्या टाचांना दुर्लक्ष अजिबात करू नका. तिकडे सुद्धा तितकंच लक्ष देणं गरजेचं आहे जितकं तुम्ही तुमच्या फेसला देता. त्यामुळं फूटकेअरला सुद्धा इन्क्लूड करा तुमच्या सेल्फ ग्रूमिंगमध्ये. आणि हे होते माझे 10 सेल्फ ग्रूमिंग टिप्स जे प्रत्येक मुलींनी केलंच पाहिजे. आता केलं पाहिजे मी असं का म्हणते, कारण ह्या सगळ्या गोष्टी केल्याने तुमच्याच पर्सनॅलिटीमध्ये भर पडतो. तुम्हीच छान दिसता, मी दिसणार नाही आहे. मी सांगते म्हणजे मी असं नाही म्हणणार की तुम्ही नाही केलं तर अजिबात चांगला दिसणार नाही, असं नाही आहे. पण जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी करता तेव्हा तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये खूप फरक पडतो. तुमची हायजीन चांगली दिसते, खूप जास्त प्रेझेंटेबल दिसतं सगळ्यांसमोर आणि प्लस खूप जास्त मेंटेनसुद्धा दिसतं. त्यामुळे ह्या गोष्टी करणं हे खूप गरजेचं आहे. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आता कळालं असेल की सेल्फ ग्रूमिंगमध्ये नेमकं काय काय करायचं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुमचे काही टॉपिक्स असतील की प्रणती ह्या गोष्टींवरती सुद्धा व्हिडिओ बनव
तर डेफिनेटली ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये लिहा, म्हणजे मी माझ्या पुढच्या अपकमिंग व्हिडिओजमध्ये तो सुद्धा टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. आता जे सबस्क्रायबर शाउटआउटची नावं आहेत ते मी फटाफट घेणार. सो माझे जे न्यू सबस्क्रायबर्स आहेत ज्यांनी रिसेंटली माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यांचं नावसुद्धा कमेंट सेक्शनमध्ये लिहिलं होतं ते आहेत. थँक्यू सो मच शोभा कैळे, थँक्यू सो मच रेवा पाटील, रुपाली कदम, थँक्यू सो मच सेजल, मोनिका माटे, थँक्यू सो मच मीनल शेडगे, सुनीता जहागीरदार, थँक्यू सो मच सीमा पाटील, थँक्यू सो मच अंजली सुतार, श्रावणी मोही, उज्ज्वला, अँड थँक्यू सो मच करिश्मा फ्रॉम नागपूर. गाईज थँक्यू सो मच फॉर बिंग पार्ट ऑफ दिस फॅमिली. आय लव्ह यू ऑल. आणि गाईज तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघितला असाल आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुमचंसुद्धा नाव घेऊन तुम्हालासुद्धा असंच थँक्यू म्हणेन. तसा परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.